तुमच्या मुलाला किंवा मुलीला इंग्रजी बोलायला शिकवायचं आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पीकवियामध्ये. आज आपण शिकणार आहोत 40 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस फॉर किड्स. म्हणजेच अशी 40 सोपी इंग्रजी वाक्ये जी मुलं आपल्या रोजच्या आयुष्यात सहज वापरू शकतात. उदाहरणार्थ गेट अप, वॉश युअर फेस, गेट रेडी. अशा प्रकारे आज आपण एकूण 40 इंग्रजी वाक्ये, त्यांचे मराठी अर्थ आणि त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग शिकणार आहोत. मुलांनी ही वाक्य फक्त ऐकायची नाहीत, तर मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करायची आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पार्ट 1, मॉर्निंग रुटीन. गेट अप म्हणजे उठा. आई किंवा बाबा मुलाला सकाळी उठवताना म्हणू शकतात, गेट अप, इट्स मॉर्निंग. उठा, सकाळ झाली आहे. वॉश युअर फेस म्हणजे तोंड धुवा. गो अँड वॉश युअर फेस, जा आणि तोंड धुवा. कोम युअर हेअर म्हणजे केस विंचर. कोम युअर हेअर बिफोर स्कूल, शाळेत जाण्यापूर्वी केस विंचर. गेट रेडी. गेट रेडी म्हणजे तयार व्हा. गेट रेडी फॉर स्कूल, शाळेसाठी तयार व्हा. हॅव ब्रेकफास्ट. हॅव ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करा. कम अँड हॅव ब्रेकफास्ट, या आणि नाश्ता करा. पुट ऑन युअर क्लोथ्स म्हणजे तुझे कपडे घाल. पुट ऑन युअर क्लोथ्स क्विकली, तुझे कपडे लवकर घाल. वेअर युअर युनिफॉर्म म्हणजे तुमचा गणवेश घाला. वेअर युअर स्कूल युनिफॉर्म, तुमचा शाळेचा गणवेश घाला. पुट ऑन युअर शूज. पुट ऑन युअर शूज म्हणजे तुझे बूट घाल. पुट ऑन युअर शूज, वी आर गेटिंग लेट. तुझे बूट घाल, आपल्याला उशीर होत आहे. डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नकोस. डोंट फॉरगेट युअर बॅग, तुझी बॅग विसरू नकोस. टेक युअर बॅग म्हणजे तुझी बॅग घे. टेक युअर बॅग अँड लेट्स गो, तुझी बॅग घे आणि चल. पार्ट 2, गोईंग आउट अँड ट्रॅव्हलिंग. लेट्स गो म्हणजे चल जाऊया. कम ऑन, लेट्स गो, चल जाऊया. गेट इन द कार म्हणजे गाडीत बस. गेट इन द कार, वी आर लिव्हिंग. गाडीत बस, आपण निघत आहोत. सीट प्रॉपरली म्हणजे नीट बस. सीट प्रॉपरली इन युअर सीट, तुझ्या सीटवर नीट बस. फासन युअर सीट बेल्ट. फासन युअर सीट बेल्ट म्हणजे तुझा सीट बेल्ट बांध. हे वाक्य कारमध्ये बसताना खूप उपयोगी आहे. फासन युअर सीट बेल्ट. नेक्स्ट आहे डोंट लीन आउट. डोंट लीन आउट म्हणजे बाहेर वाकू नको. डोंट लीन आउट ऑफ द विंडो, खिडकीतून बाहेर वाकू नको. रिच ऑन टाईम म्हणजे वेळेवर पोहोच. रिच स्कूल ऑन टाईम, शाळेत वेळेवर पोहोच. पार्ट 3, ॲट स्कूल. ग्रीट युअर टीचर म्हणजे तुझ्या शिक्षकांना नमस्कार कर. ऑलवेज ग्रीट युअर टीचर, नेहमी तुझ्या शिक्षकांना नमस्कार कर. लिसन टू द टीचर म्हणजे शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐक. लिसन टू द टीचर केअरफुली, शिक्षकांचे लक्षपूर्वक ऐक. रेज युअर हँड म्हणजे हात वर कर. वर्गात प्रश्नाचे उत्तर द्यायचं असेल तर रेज युअर हँड. आन्सर द क्वेश्चन म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्या. प्लीज आन्सर द क्वेश्चन, कृपया प्रश्नाचं उत्तर द्या. आस्क युअर डाऊट म्हणजे तुमचा प्रश्न विचारा. पण नॅचरल इंग्लिशमध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीने म्हणू शकतो आस्क युअर क्वेश्चन किंवा आस्क इफ यू हॅव एनी डाऊट्स म्हणजे तुम्हाला काही शंका असल्यास विचारा. पार्टिसिपेट इन क्लास म्हणजे वर्गातील उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. पार्टिसिपेट ॲक्टिव्हली इन क्लास, वर्गात सक्रियपणे सहभागी व्हा. टेक नोट्स म्हणजे नोट्स लिहा. टेक नोट्स ड्युरिंग द लेसन, धड्यादरम्यान नोट्स लिहा. कम्प्लीट युअर वर्क म्हणजे तुमचे काम पूर्ण करा. कम्प्लीट युअर वर्क बिफोर यू प्ले, खेळण्यापूर्वी तुमचे काम पूर्ण करा. पार्ट 4 आहे गुड हॅबिट्स ॲट होम. कीप युअर थिंग्स इन प्लेस म्हणजे तुमच्या वस्तू योग्य जागेवर ठेवा. कीप युअर टॉईज इन प्लेस, तुझी खेळणी योग्य जागेवर ठेव. डोंट डिस्टर्ब अदर्स म्हणजे इतरांना त्रास देऊ नको. डोंट डिस्टर्ब अदर्स व्हाईल दे आर स्टडिंग, इतर लोक अभ्यास करत असताना त्यांना त्रास देऊ नको. बी काइंड म्हणजे दयाळू बना. ऑलवेज बी काइंड टू अदर्स, नेहमी इतरांशी दयाळूपणे वागा.
हेल्प अदर्स म्हणजे इतरांना मदत करा. ऑलवेज हेल्प अदर्स नेहमी इतरांना मदत करा. शेअर अँड केअर म्हणजे वाटून घ्या आणि काळजी घ्या. शेअर युअर थिंग्स अँड केअर फॉर अदर्स तुमच्या वस्तू इतरांसोबत वाटून घ्या आणि इतरांची काळजी घ्या. प्ले फेअरली म्हणजे प्रामाणिकपणे खेळा. ऑलवेज प्ले फेअरली नेहमी प्रामाणिकपणे खेळा. पार्ट 5 आहे स्टडी अँड पर्सनॅलिटी. डोंट चीट म्हणजे चिटिंग करू नको. डोंट चीट इन द एक्झाम परीक्षेमध्ये चिटिंग करू नको. स्टे फोकस्ड म्हणजे लक्ष केंद्रित ठेवा. स्टे फोकस्ड ऑन युअर स्टडीज तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवा. वर्क हार्ड म्हणजे मेहनत करा. वर्क हार्ड अँड फॉलो युअर ड्रीम्स मेहनत करा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधीही हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स तुमच्या स्वप्नांसाठी कधीही हार मानू नका. बी कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू बना. बी कॉन्फिडंट वेन यू स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्रजी बोलताना आत्मविश्वासू राहा. रिस्पेक्ट एव्हरीवन म्हणजे सर्वांचा आदर करा. रिस्पेक्ट एव्हरीवन यंग ऑर ओल्ड लहान असो किंवा मोठे सर्वांचा आदर करा. टेक केअर ऑफ युअर थिंग्स तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर बुक्स तुझ्या पुस्तकांची काळजी घे. पार्ट 6 आहे गुड हॅबिट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. सेव्ह वॉटर पाणी वाचवा. डोंट वेस्ट वॉटर सेव्ह वॉटर पाणी वाया घालवू नको पाणी वाचव. सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज वाचव. स्विच ऑफ द लाईट्स अँड सेव्ह इलेक्ट्रिसिटी दिवे बंद कर आणि वीज वाचव. मेक दी वर्ल्ड बेटर म्हणजे जग अधिक चांगले बनवा. बी काइंड अँड मेक दी वर्ल्ड बेटर दयाळू बना आणि जग अधिक चांगले बनवा. तर मित्रांनो आज आपण शिकलो 40 डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस फॉर किड्स. जर तुम्ही पालक असाल तर ही वाक्य तुमच्या मुलांसोबत रोज प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर ही वाक्य फक्त वाचू नका, मोठ्याने बोला आणि रोजच्या जीवनात वापरण्याचा प्रयत्न करा. कारण लक्षात ठेवा इंग्लिश शिकण्यासाठी फक्त ग्रामर पुरेसे नाही. प्रॅक्टिस इज द की टू स्पीकिंग इंग्लिश कॉन्फिडेंटली म्हणजेच इंग्रजी बोलण्यासाठी नियमित सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि पालकांसोबत शेअर करा. अशाच प्रकारे इंग्लिश स्पीकिंग, ग्रामर आणि डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस शिकण्यासाठी स्पीकयूला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप स्पीकिंग इंग्लिश. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.